कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की माणूस मेल्यानंतर नेमकं काय होतं ते? शरीर थांबतं, श्वास बंद होतो, हृदय थांबतं, पण त्यानंतर काय? खरंच आत्मा शरीरातून वेगळा होतो का? की हे सगळं फक्त आपल्या मेंदूने निर्माण केलेला एक भास असतो? काही लोक सांगतात की ते मृत्यूनंतर हवेत तरंगत होते, काहींना त्यांच्या आधीच मृत झालेल्या नातेवाईकांची भेट झाली, तर काहींना एक तेजस्वी प्रकाश दिसला जो त्यांना आपल्याकडे खेचत होता. हे सगळं खरंच घडतं का की आपल्या मेंदूचा एक खेळ आहे? आज आपण ह्याच रहस्याचा शोध घेणार आहोत, विज्ञान, अनुभव आणि प्राचीन विश्वास यांच्याच आधारे. तर ही गोष्ट सुरू होते काही वर्षापूर्वी एका तरुण मुलापासून. एक साधा दिवस होता, पण त्याने काही औषधं जास्त प्रमाणात घेतली आणि त्यामुळेच त्याची तब्येत अचानक बिघडली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की घरच्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली. काही मिनिटातच तो ॲम्ब्युलन्समध्ये होता आणि हॉस्पिटलकडे त्याला नेलं जात होतं. सायरनचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि वेळेची चाललेली शर्यत. पण त्या प्रवासात एक अशी घटना घडली जी सगळ्यांना हादरवून गेली. अचानक त्याचं हृदय थांबलं. डॉक्टरांनी तपासलं आणि काही क्षणातच त्यांनी जाहीर केलं की तो मरण पावला आहे. त्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण नेमकं 2 मिनिटानंतर एक चमत्कार घडला. त्याचं हृदय पुन्हा चालू झालं आणि तो परत जिवंत झाला. डॉक्टरही थक्क झाले होते, पण खरी गोष्ट तर आता सुरू होते, कारण त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून सगळेच स्तब्ध झाले होते. तो म्हणाला की मी हे सगळं ऐकत होतो. त्याने ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरांनी केलेल्या प्रत्येक संभाषणाचं अचूक वर्णन केलं होतं. इतकंच नाही तर ॲम्ब्युलन्सने कुठे वळण घेतलं, किती वेळात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली हे सुद्धा त्याने बरोबर सांगितलं होतं, जेव्हा की त्यावेळेला त्याला मृत घोषित केलं गेलं होतं. पण मग हा प्रश्न उभारतो की तो खरंच मेला होता का? आणि जर मेला होता तर त्याला हे सगळं कसं कळलं? तर अशा प्रकारच्या घटना फक्त एकाच व्यक्तीसोबत घडलेल्या नाहीत. जगभरात हजारो लोकांनी असे अनुभव सांगितले आहेत. या अनुभवांना नियर डेथ एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं, म्हणजे मृत्यूच्या अगदी जवळचा अनुभव. विशेष म्हणजे या सर्व अनुभवांमध्ये काही समान गोष्टी आढळतात. जणू काही सगळ्यांनी एकाच प्रकारचा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवला आहे. याच गोष्टीने प्रेरित होऊन काही वैज्ञानिकांनी या विषयावर सखोल संशोधन केलं. त्याने अशा अनेक लोकांशी संवाद साधला ज्यांनी मृत्यूच्या जवळ जाऊन पुन्हा जीवनात परत येण्याचा अनुभव घेतला होता. या सर्व अनुभवांचा अभ्यास केल्यानंतर त्याने एक पॅटर्न ओळखला, एक असा क्रम जो बहुतेक लोकांमध्ये समान होता. त्याने या अनुभवाला 5 टप्प्यांमध्ये विभागलं. तर इथे पहिल्या टप्प्यात व्यक्तीला असं वाटतं की तो मरणाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहे किंवा आधीच तो मरण पावला आहे. त्याला एक वेगळीच शांतता जाणवते, ज्यात भीती नसते तर एक प्रकारची स्वीकाराची भावना असते. काहींना असंही वाटतं की त्यांची आत्मा शरीरापासून हळूहळू वेगळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला असं जाणवतं की तो हवेत तरंगत आहे, जणू त्याचं शरीर खाली आहे आणि तो स्वतःवरून हे सगळं पाहत आहे. काहींनी तर असं सांगितलं की त्यांनी त्यांचं शरीर खाली पडलेलं पाहिलं. तिसऱ्या टप्प्यात अनेक लोकांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या आधीच मृत झालेल्या नातेवाईकांना पाहिलं. ते जणू त्यांच्याशी संवाद साधत होते. हा अनुभव इतका जिवंत आणि खरा वाटतो की तो फक्त स्वप्न आहे असं मानणं अगदीच कठीण जातं. यानंतर चौथ्या टप्प्यात एक तेजस्वी प्रकाश दिसतो, एक असा प्रकाश जो त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करत असतो. अनेकांना असं वाटतं की ते एखाद्या वेगळ्या जगाकडे जात आहेत, कदाचित स्वर्गाकडे. आता 5वा आणि शेवटचा टप्पा सर्वात वेगळा असतो. या टप्प्यात काही सेकंदामध्ये संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून झरझर जातं. चांगल्या वाईट आठवणी, घेतलेले निर्णय, केलेली कृत्य हे सगळं अगदीच आठवतं. तर हे सगळं ऐकायला जितकं रहस्यमय वाटतं तितकंच आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही अशाच गोष्टींचं वर्णन आढळतं. अनेक वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये मृत्यू ही एक प्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आहे. ती एकदम होत नाही तर ती हळूहळू घडते. काही ठिकाणी असंही म्हटलं आहे की मृत्यूच्या क्षणी व्यक्तीला आजूबाजूचं सगळं ऐकू येतं. पण आता पाहूया विज्ञान काय सांगतं ते. विज्ञानाच्या मते जेव्हा माणसाचं हृदय थांबतं तेव्हा शरीरात रक्तपुरवठा बंद होतो आणि ऑक्सिजनची कमतरता देखील निर्माण होते. शरीरातील अवयव एकामागोमाग एक काम करणं थांबतात, पण मेंदू लगेच बंद होत नाही. काही सेकंद ते काही मिनिटापर्यंत मेंदू सक्रिय राहू शकतो. आणि याच काळात हे सगळे अनुभव घडतात. जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा तो पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. मात्र त्याचे काही भाग अजूनही सक्रिय असतात, विशेषतः ते भाग जे स्वप्न आणि दृश्य तयार करतात. त्यामुळे व्यक्तीला जे काही दिसतं किंवा जाणवतं ते प्रत्यक्षात नसून ते मेंदूने निर्माण केलेले असतं. ज्याला आपण हवेत तरंगणं म्हणतो ते मेंदूचा एक भाग असू शकतात. तेजस्वी प्रकाश दिसणं हे कदाचित बाहेरील प्रकाशाचं मेंदूने केलेलं वेगळं आकलन असू शकतं. मृत व्यक्तींशी संवाद साधल्यासारखं वाटणं हे मेंदूच्या स्मृतींमधून तयार झालेलं असू शकतं. तर विज्ञान असं सांगतं की हे सगळं वास्तव नसून मेंदूचा एक खेळ आहे, एक हॅल्युसिनेशन. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतातच. काही अनुभव इतके अचूक असतात की त्यांना पूर्णपणे नाकारता येत नाहीत. त्यामुळे हा विषय अजूनही एक रहस्यच आहे.
कदाचित विज्ञान अजून इतकं प्रगत नाही की या सगळ्यांचं स्पष्ट उत्तर ते देऊ शकेल, किंवा कदाचित भविष्यात जेव्हा विज्ञान अधिक प्रगत होईल तेव्हा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील.